आज अविनाश प्रचंड आनंदी होता, पण त्याच वेळी अस्वस्थही. तो कोणाची तरी आतुरतेने वाट बघत होता. हातात चहाचा कप घेऊन बाल्कनीत बसलेला अविनाश आपल्या 2 मुलींची प्रतीक्षा करत होता. आजचा दिवस त्याच्यासाठी खास होता, कारण आज तो आपल्या मुलींना वेदिकाशी, आपल्या होणाऱ्या पत्नीशी भेटवणार होता. उद्या त्याचं वेदिकाबरोबर लग्न होणार होतं. अविनाशने वेदिकाकडे प्रेमानं पाहिलं. वेदिका त्याला अत्यंत समजूतदार आणि आकर्षक वाटत होती. घनदाट काळेभोर केस, डोळ्यांमधली नशा, दुधासारखा गोरा रंग, चालण्यातली लय आणि बोलण्यातून झळकणारा आत्मविश्वास. वेदिकेच्या तुलनेत अनुजा त्याला साधी, सरळ, केवळ घरेलू स्त्री वाटू लागली. त्याचं आणि अनुजाचं लग्न अरेंज मॅरेज होतं आणि लग्नानंतर त्यानं तिला मनापासून प्रेमही दिलं होतं. तरी अविनाश स्वभावानं महत्त्वाकांक्षी होता. करिअरमध्ये त्याला झपाट्यानं यश मिळत गेलं. तो पुढे पुढे जात राहिला आणि अनुजा मात्र मागे पडत राहिली. नोकरीसाठी त्याने अनेकदा शहरं बदलली, कंपन्या बदलल्या आणि त्यासोबतच त्याच्या आवडीनिवडीही बदलत गेल्या. नवीन कंपनीतच त्याची भेट वेदिकेशी झाली. त्या क्षणी त्याला जाणवलं, माझ्यासाठी हीच खरी जीवनसाथी आहे. मग मी या गावढळ अनुजेशी का बांधून घेतले स्वतःला? तेव्हापासून त्याचा अनुजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि एका वर्षातच त्यानं स्वतःला अनुजापासून स्वतंत्र केलं. मात्र आपल्या 2 मुलींच्या बंधनातून तो स्वतःला सोडवू शकला नाही. त्यांच्यावर त्याचं जीवापाड प्रेम होतं. अविनाशनं आपली संपूर्ण कहाणी वेदिकेला स्पष्ट सांगितली होती. दोघांनी कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला, पण त्याआधी वेदिकेने एक अट ठेवली. तिला अविनाशच्या दोन्हीही मुलींना भेटायचं होतं. त्या दिवशी दोघांनी शाळेत भेटायला जायचं ठरवलं. अविनाश आपल्या मुलींना नेहमी शाळेत जाऊनच भेटत असे. दरवाजातून डोकावणाऱ्या 4 निरागस डोळ्यांनी त्यांचं लक्ष वेधलं. अविनाश धावत गेला आणि दोन्हीही मुलींना घट्ट मिठीत घेतलं. 10 वर्षाची काव्या थोडी शहाणी झाली होती, पण 6 वर्षाची नेत्रा अजूनही बालिश होती. मुलींना वेदिकेशी ओळख करून देताना अविनाश उत्साहाने म्हणाला, बघा, आज मी तुम्हाला कोणाशी भेटवणार आहे. अरे वा, त्यांचे केस किती सुंदर आहेत. बाबा, या कोण आहेत? नेत्रानं उत्सुकतेनं विचारलं. अविनाशनं अभिमानाने वेदिकेकडे पाहिलं आणि म्हणाला, ही तुझी आई आहे बाळा. उद्यापासून ती तुमची नवीन आई होईल, माझी पत्नी बनेल. वेदिकेने प्रेमानं मुलींकडे हात पुढे केला. पण पाठ मोरी सरकत काव्या म्हणाली, पण बाबा, आमची आई तर आमच्यासोबत आहेच. मग नवीन आईची काय गरज? बाळा, ही आई खूप चांगली आहे. नाही बाबा, आम्हाला नवी आई नको. आमची आईच आमच्यासाठी पुरेशी आहे. आणि तुम्हाला माहीत आहे का? काव्या थबकली. काय झालं गं? का थांबलीस? बोल ना बाळा. हेच की मी तुमचा तिरस्कार करते. हो, मी तुमचा तिरस्कार करते. डोळ्यातून अश्रुधारा सोडत काव्यानं नेत्राचा हात घट्ट पकडला आणि दोघीही धावत वर्गातून बाहेर पडल्या. वेदिकेने आपले पुढे केलेले हात लाजिरवाणेपणाने मागे घेतले. अपमानानं तिचा चेहरा लाल झाला. अविनाशचे डोळे क्षणात उदास झाले. त्याला वाटलं, आज त्याच्या हृदयाचा एक मोठा तुकडा तुटून गेला. अविनाश खुर्चीत कोसळला, चेहऱ्यावर गडद उदासी. वेदिका त्याच्याकडे कटाक्ष टाकत उभी होती. चल अविनाश, इथे थांबून काही उपयोग नाही, ती कोरड्या स्वरात म्हणाली. तुझ्या मुली मला कधीच स्वीकारणार नाहीत. बहुधा तुझ्या बायकोनं आधीपासूनच त्यांच्या मनात माझ्या विरुद्ध विष पेरलं आहे. अविनाश काहीही न बोलता मान खाली घालून बसला. दोघं गप्प तिथून निघून गेले. दुसरीकडे अनुजा रडत फोनवर बोलत होती. आई, उद्या तुमचा मुलगा नवीन सून घेऊन घरी येतोय. खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पुन्हा सुनेचं सुख मिळणार आहे. प्रतिमाताई रागानं म्हणाल्या. गप्प बस अनुजा, माझी सून फक्त तूच आहेस. तुझ्याशिवाय मला दुसरी नको, कधी होणारही नाही. मी शरीराने इथे असले तरी मनानं तुझ्याजवळ आणि तुझ्या 2 मुलींजवळ आहे. तू मला माझ्या स्वतःच्या मुलीपेक्षा जवळची आहेस.
तुझी जागा कुणीही घेऊ शकत नाही. तुला माहीत आहे का, तू कधी माझी मुलगी झाली होतीस? अनुजा थोडी थबकली आणि म्हणाली, केव्हा? प्रतिमाताई मृदस्वरात म्हणाल्या, त्या रात्री, जेव्हा मी तापानं फणफणत होते. अविनाशनं मागं वळूनही पाहिलं नव्हतं. पण तू रात्रभर जागून माझ्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत होतीस. त्या रात्री मी तुला माझी मुलगी मानलं. अनुजाच्या डोळ्यात अश्रू तरळले. आई, तुमच्यासारखी आई मला मिळाली हे माझं भाग्य आहे. जर माझी खरी आई आज जिवंत असती तर तीही तुमचं प्रेम पाहून धन्य झाली असती. ती रडू लागली. प्रतिमाताई थोड्या कठोर स्वरात म्हणाल्या, हे काय गं अनुजा, मला आई म्हणतेस आणि रडतेस? माझ्या बाळा, नेहमी हसत राहायला हवं. माझ्या मुलावर माझं नियंत्रण नाही, पण जगातील कुठलीही आपत्ती तुझ्यापर्यंत पोहोचू देणार नाही, हे लक्षात ठेव. अनुजा साश्रू नयनी म्हणाली, हो आई. प्रतिमाताई भावूक होऊन पुढे म्हणाल्या, जेव्हा माझ्या नवऱ्यानं मला घटस्फोट दिला तेव्हा मी एकटी पडले. त्यांना काही विचारण्याची हिंमत नव्हती. त्यामुळेच तुझं दुःख मला नीट समजतं. घटस्फोटानंतर बाई मनानं कोसळते, पण तू काळजी करू नकोस. तुझ्या मागे नेहमी तुझी आई उभी आहे. अनुजाच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. तिला दिलासा मिळाला. दरम्यान अविनाश पुन्हा मुलींना भेटण्याचा प्रयत्न करतो, पण काव्या ठामपणे म्हणते, बाबा, आम्हाला तुमच्याशी बोलायचं नाही. आम्ही तुमच्याशिवाय जगायला शिकलोय. आईला सोडून दुसऱ्या बाईशी लग्न केलं ना तुम्ही, आम्ही तुम्हाला कधीच माफ करणार नाही. नेत्रा गप्प होती, पण तिच्या नजरेत वेदना स्पष्ट होती. वेळ पुढे सरकत राहतो आणि परिस्थितीची जटिलता हळूहळू भावनांनी भरते. दुसऱ्या लग्नानंतरही अविनाशला वेदिकेकडून अपत्य झालं नव्हतं आणि तिचे नखरे दिवसेंदिवस वाढतच होते. अविनाशचं जगणं अक्षरशः मुश्किल झालं होतं. दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. वेदिका नेहमी घराबाहेरच असायची, तर अविनाश दारू पिऊन रात्री उशिरा घरी यायचा. प्रतिमाताई हे सगळं शांतपणे पाहत होत्या. त्यांना आपल्या मुलाच्या स्वार्थी वागणुकीची चांगलीच जाणीव होती. म्हणून त्यांना दया न येता उलट राग यायचा. घटस्फोटानंतर अविनाशला योग्य माणूस बनवणं हाच त्यांचा एकमेव ध्यास होता. शाळेत शिक्षिकेची नोकरी करून त्यांनी मुलाला शिकवलं, सावरलं, मोठं केलं. पण आता त्यांना प्रकर्षाने जाणवत होतं, कितीही शिकवलं घडवलं तरी शेवटी तो बापाचाच मुलगा निघाला. बापासारखाच दारुडा, स्वार्थी आणि विकृत मनाचा. प्रतिमाताईंनी मात्र अनुजाला जीवापाड आपलंसं करून घेतलं होतं. तिच्या गुणांची सतत स्तुती केल्यामुळे नातेवाईकांचं वर्तनसुद्धा अनुजाबद्दल खूप आपुलकीचं होतं. अविनाशच्या चुलत मावस भावंडांच्या घरी कुठलाही कार्यक्रम असो, अनुजा आणि तिच्या मुलींना कुटुंबातील महत्त्वाची व्यक्ती मानून निमंत्रित केलं जायचं. त्यांचा आदर सन्मान केला जायचा. एवढंच नव्हे तर अविनाशचे विवाहित मित्रसुद्धा अनुजाला खास बोलवायचे. हे पाहून अविनाश आणि वेदिका घरी परतताना कुरकुरत येत. चिडलेल्या सुरात वेदिका म्हणायची, पाहिलंस ना, तुझ्या नातलगांमध्ये अजूनही माझ्यापेक्षा तुझ्या पहिल्या बायकोला जास्त मान आहे. असं वाटतं मी इथे जबरदस्तीने आले. तुझी आईसुद्धा कायम अनुजा आणि तिच्या मुलींसोबतच गुंतलेली असते. अविनाश तिची समजूत काढत म्हणाला, मला पण वाईट वाटतं वेदिका, पण मी काय करू? माझ्या दोन्हीही मुली अनुजाबरोबर आहेत, त्यामुळे मला शांत राहावं लागतं. एकदा तर हद्दच झाली. अविनाशच्या एका मित्राच्या मुलाच्या वाढदिवसाची पार्टी होती. भव्य सोहळा होता. अविनाशचे सगळे मित्र जमले होते. हॉलवर नजर फिरवून अविनाशने पाहिलं. अनुजा दिसत नव्हती. त्याने थोडा दिलासा घेत वेदिकाला कोपर खळी देत म्हटलं, नशीब आज अनुजा नाहीये. वेदिका हसून मुलाला गिफ्ट देऊ लागली. तवर दरवाजातून अनुजा आपल्या दोन्हीही मुलींसोबत आत आली. तिच्या अंगावर सुंदर बनारसी साडी, मोकळे केस, तिच्या आकर्षक व्यक्तिमत्वाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. हे पाहून वेदिकाचा जळफळाट झाला. तिने सारा राग अविनाशवर काढायला सुरुवात केली. पार्टी रंगात आली तसा अविनाश मित्रांच्या ग्रुपमध्ये शिरून चिडून म्हणाला, मित्रांनो, हे सगळं थोडं विचित्र नाही का? अजूनही तुम्ही प्रत्येक कार्यक्रमात अनुजाला बोलावता. तुम्हाला माहीत आहे ना की मी तिच्यापासून वेगळा झालो आहे, मग तिला का बोलावता? एक मित्र रागाने म्हणाला, हे काय बोलतोयस रे तू?
तू वहिनींपासून वेगळा झाला असशील, पण आम्ही त्यांच्यापासून वेगळे झालो नाही. आमचं नातं तसंच आहे. अविनाश चिडून म्हणाला. कसलं नातं? ती माझी बायको नाही, मग तुमची वहिनी कशी काय? तेव्हा दुसरा मित्र हसून म्हणाला. बरं, बायको नाही तर मैत्रीण समजूया. तू लक्षात ठेव, आता ती आमची मैत्रीण म्हणून प्रत्येक कार्यक्रमाला येणारच. आणि तुझी सध्याची बायको वेदिकालाही आम्ही निमंत्रित करू, पण अनुजाला मात्र विसरणं आमच्यासाठी शक्य नाही. या गोष्टींवरून मित्रांमध्ये बरीच चर्चा रंगली. बाजूला बसलेली वेदिका हे सगळं ऐकत होती आणि आतून अनुजाबद्दल चिडत होती. वेदिकाच्या मनाला सतत असं जाणवत होतं की तिच्या आनंदासमोर सर्वात मोठा अडथळा म्हणजे स्वतः अनुजा आहे. घरी परतताना रस्ताभर वेदिका नेहमीप्रमाणे अविनाशशी वाद घालत होती. एका शनिवारी प्रमिलाताई आपल्या सुनेला आणि नातींना भेटायला आल्या होत्या. त्या आणि अनुजा गप्पा मारत बसल्या असतानाच काव्या उड्या मारत घरात आली. आत येताच तिने आईच्या आणि आजीच्या पाया पडून नमस्कार केला. अनुजाने तिला आनंदाचं कारण विचारलं तेव्हा काव्या उत्साहाने ओरडली. आई, मेडिकलमध्ये माझे मार्क्स खूप छान आलेत. मला इथल्या सर्व उत्तम मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार आहे. खरंच ग बाळा, आजीने आनंदाने नातीला मिठी मारली. पण अनुजा थोड्याशा गंभीर स्वरात म्हणाली. बाळा, प्रवेश घेताना आणि पुढचं शिक्षण करताना साधारण किती खर्च येईल? काव्या क्षणभर गंभीर झाली व विचार करून म्हणाली. आई, किमान 2 ते 2.5 लाख रुपये लागतील, कदाचित त्याहूनही जास्त. पण बाळा, एवढे पैसे मी कुठून आणू? आई, माझ्या लग्नासाठी जी एफ.डी ठेवली आहेस ना, ती मोडून टाक. अगं, वेडी आहेस काय? अनुजाच्या उत्तराला मध्येच प्रतिमाताई म्हणाल्या. सुनबाई, तुम्ही असं काही करणार नाही. काव्याच्या शिक्षणाचा खर्च मी उचलणार. पण आई, तुमच्याकडे एवढे पैसे कुठून येणार? प्रतिमाताई शांतपणे म्हणाल्या. बाळा, नोकरीच्या काळात मी थोडे पैसे बाजूला काढून ठेवले होते. ते अजून अविनाशला दिले नाहीत. आता तेच आपल्या काव्याच्या शिक्षणाला लावेल. नातीसाठी खर्च करण्यात वेगळाच आनंद आहे. नाही आई, अनुजा ठामपणे म्हणाली. ते पैसे तुम्ही काढू नका. या वयात ते तुमच्याजवळ असणं जास्त गरजेचं आहे. उद्या अविनाशने काही चूक केली तर? प्रतिमाताई हसत म्हणाल्या. अगं नाही ग बाळा, ज्याच्याकडे तुझ्यासारखी मुलगी आणि एवढी गोड नात आहे त्याला कसली चिंता? आणि माझी नात डॉक्टर होणार, याहून मोठा आनंद माझ्यासाठी दुसरा कोणता? दुसऱ्या दिवशीच प्रतिमाताईंनी आपल्या नातीच्या शिक्षणासाठी पैशांची व्यवस्था केली. वेळ असाच पुढे जात होता. पण अविनाशच्या आयुष्यात आता काही शिल्लक नव्हतं. अनेक वर्षांपासून वेदिकाचं ऑफिसमधल्या एका सहकर्मचाऱ्यासोबत संबंध होते, तर दुसरीकडे अविनाश अधिक दारूमध्ये बुडत चालला होता. किरकोळ गोष्टीवरून तो आईवर ओरडायचा. प्रतिमाताईंना कित्येकदा वाटायचं सगळं सोडून निघून जावं, पण मुलाचा मोह अडवा यायचा. वेदिका आणि अविनाश घरी असले की घरात सतत वाद होत. प्रतिमाताईंचा जीव गुदमरू लागला. वयाच्या 80च्या उंबरठ्यावर त्यांना आता फारशी धावपळही जमत नव्हती. अनुजा आणि नातींना भेटायलाही त्या क्वचितच जाऊ लागल्या होत्या. एके दिवशी त्यांना पोटदुखी जाणवली. त्यांनी दुर्लक्ष केलं, पण वेदना वारंवार होऊ लागल्या. शेवटी त्यांनी मुलाला सांगितलं. अविनाश मात्र उपेक्षेच्या सुरात म्हणाला. अगं आई, काहीतरी उलटसुलट खाल्लं असशील. या वयात पचन नीट होत नाही. आई हळूवार आवाजात म्हणाली. बाळा, हा त्रास मला आज नाही, बऱ्याच काळापासून आहे. काही नाही आई, गॅसचा त्रास असेल, थोडा ओवा घे. एवढं बोलून अविनाश ऑफिसला निघून गेला. दुसऱ्या दिवशीही पोटदुखीमुळे प्रतिमाताईंनी तोंडाला घास लावला नाही. पण अविनाशला याची काडीचीही पर्वा नव्हती. 2-3 दिवसांनी वेदना असह्य झाल्या तेव्हा प्रतिमाताईंनी फोन करून सुनीला अनुजाला आपली व्यथा सांगितली. अनुजा ऑफिसमध्ये होती, पण आईंचा फोन ऐकताच तिच्या हृदयाची धडधड वाढली. ती घाबरलेल्या स्वरात म्हणाली. आई, मी आत्ता ऑफिसमधून रजा घेते आणि लगेच येते. तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाते. अगं बाळा, एवढी गडबड कशाला? आपण उद्या डॉक्टरांकडे जाऊया. नाही आई, उद्या शनिवार आहे, दवाखाना बंद असतो. मी आत्ताच येते. अनुजा ठामपणे म्हणाली. फक्त
एका तासाच्या आत तिने सासूला हाताला धरून हॉस्पिटलमध्ये आणलं. मुलगा आणि सून यांच्या वागणुकीतला हा जमीन आसमानाचा फरक पाहून प्रतिमाताईंच्या डोळ्यात पाणी तरळलं. जन्म दिलेल्या मुलाने साथ सोडली, पण घरात आलेली सून लेकरासारखी मायेचा हात धरून उभी आहे असा विचार करत त्यांचं मन भरून आलं. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीनंतर काही चाचण्या लिहून दिल्या. अनुजाने क्षणाचाही विलंब न करता सगळ्या टेस्ट करून घेतल्या. जेव्हा रिपोर्ट आले तेव्हा धक्का बसला. प्रतिमाताईंना पोटाचा कॅन्सर झाला होता. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, कॅन्सर फारसा पसरलेला नाही, पण या वयात ऑपरेशन करणं योग्य ठरणार नाही. किमोथेरपी आणि रेडिएशनद्वारे उपचार करता येतील. अनुजाने क्षणाचा विचारही न करता ऑफिसला 15 दिवसांची रजा टाकली आणि सासूच्या सेवेत स्वतःला झोकून दिलं. काव्यानेही आपल्या संपर्काद्वारे आजीवर चांगले उपचार सुरू करून दिले. किमोथेरपी बराच काळ चालणार होती, म्हणून अनुजाने पुन्हा कामावर जायला सुरुवात केली. पण सासूबाईंना कधीच एकटं सोडलं नाही. तिच्या दोन्हीही मुलींनीही पूर्ण साथ दिली. अविनाश मात्र 2-3 वेळा आईला भेटायला आला, पण मदत करण्याची तयारी त्याने कधीच दाखवली नाही. अनुजाने मनापासून त्यांची देखभाल केली. त्यामुळे आता प्रतिमाताईंच्या तब्येतीत बराच फरक पडला होता. एक दिवस त्या अनुजाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, बाळा, मला वाटतं तू पुन्हा त्या घरात परत जावंस. अनुजा चकित होऊन म्हणाली, आई, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला ठाऊक आहे, आता मी अविनाश सोबत कधीच राहू शकत नाही. काहीही झालं तरी मी त्याला माफ करू शकत नाही. पण अनुजा, मी तुला अविनाश सोबत राहायला सांगते का? मला फक्त एवढं म्हणायचं आहे की तू तुझ्या घरात परत चल. पण आई, ते घर माझं कुठं आहे? ते घर तर अविनाश आणि वेदिकाचं आहे. मी त्यांच्यासोबत हे शक्यच नाही. अनुजा बाळा, ते घर अविनाशचं नाही, विसरलीस का? ते घर तुझ्या आज्ज सासरेंनी माझ्या नावावर केलं आहे. त्या 2 मजली सुंदर घराला त्यांनी खूप प्रेमाने उभारलं होतं. आता ते घर मी तुझ्या नावावर करायचं ठरवलं आहे. नको आई, याची काहीही गरज नाही. अविनाशलाच राहू द्या त्या घरात. मी या भाड्याच्या घरात आनंदी आहे. तू आनंदी असशील, पण मी नाही. मला माझ्या घरात राहायचं आहे, पण मुलाबरोबर नाही, तर तुझ्याबरोबर. मी तुझ्यासमोर हात जोडते. मला त्या घरात घेऊन चल. तिथेच माझी देखभाल कर. त्याच घरातून माझ्या नातींच्या पाठवण्या व्हाव्यात. अनुजा, माझं हे स्वप्न तू खरं करून दाखव. बोलता बोलता प्रतिमाताईंच्या डोळ्यात पाणी आलं. अनुजा सासूबाईंच्या गळ्यात पडून रडू लागली. प्रतिमाताईंनी तिला सावरलं आणि अविनाशला फोन लावला. अविनाश, तू तुझी सोय दुसरीकडे कर. माझं घर रिकामं कर. अविनाश चिडून म्हणाला, आई, हे काय बोलतेस? म्हणजे आता त्या घरात मी, अनुजा आणि माझ्या नाती एकत्र राहणार आहोत. अच्छा, म्हणजे अनुजाने तुझे कान भरलेत, तुला माझ्या विरुद्ध भडकवले? नाही अविनाश, अनुजाने मला काहीही सांगितलेलं नाही. हा माझा निर्णय आहे. एवढ्या वर्षांपासून तू त्या घरात राहिलास, आता अनुजा राहणार. तुला एवढं वाईट का वाटतंय? माणूस जसा वागतो तसंच फळ त्याला मिळतं. तुम्ही दोघं नवरा बायको तुमच्यासाठी एखादं भाड्याचं घर शोधा आणि हो, जरा लवकर करा. या रविवारी मला अनुजा आणि माझ्या नातींसोबत माझ्या घरात राहायला जायचं आहे. हे स्पष्ट शब्द ऐकून प्रतिमाताईंनी फोन कट केला आणि अनुजाकडे पाहून हसल्या. प्रतिमाताईंच्या ठाम निर्णयामुळे अनुजा आणि तिच्या मुली पुन्हा त्या 2 मजली घरात परतल्या. घरात एकेकाळी रोज भांडण, तणाव आणि गोंधळ असे, पण आता त्या घरात प्रेम, समाधान आणि हसण्याचे आवाज घुमू लागले. अनुजाच्या मनात कधी काळी अविनाशबद्दलचं दुःख होतं, पण आता ती स्वतःला फक्त आई आणि मुलगी म्हणूनच जगायला शिकू लागली. तिच्या मुलींनीही आईच्या पाठीशी ठामपणे उभं राहत शिक्षणात उत्तम प्रगती केली. मोठी मुलगी काव्या डॉक्टर झाली आणि आजीचं स्वप्न पूर्ण केलं. धाकटी ही शिक्षणात उजवी ठरली. दुसरीकडे अविनाश आणि वेदिका, त्यांच्या आयुष्यात अंधारच वाढत गेला. वेदिकाचे बाहेरचे संबंध उघडकीस आले आणि तिचं अविनाशवरचं नियंत्रण सुटलं.
सततच्या भांडणांमुळे दोघांनीही एकत्र राहणं थांबवलं. शेवटी अविनाश एकटाच दारूच्या नशेत दिवस घालवू लागला. नोकरी केली, मित्रांनीही साथ सोडली. त्याची अवस्था इतकी वाईट झाली की लोकांनी त्याला एकेकाळचा श्रीमंत पण स्वतःच्या चुका करून सगळं गमावलेला म्हणून ओळखू लागले. वेदिकाने शेवटी त्याला पूर्णपणे सोडून दिलं आणि ती दुसऱ्या ठिकाणी निघून गेली. अनुजा मात्र आईसारख्या सासूबाईंची शेवटच्या श्वासापर्यंत मनापासून सेवा करत राहिली. प्रतिमाताई वृद्ध झाल्या होत्या, पण नाती डॉक्टर झाल्यानंतर त्यांचं समाधान अगदी ओसडून वाहू लागलं. त्या अनेकदा डोळ्यात पाणी आणून म्हणायच्या, माझं आयुष्य आता सार्थक झालं. माझी नात डॉक्टर झाली, माझं घर परत जिवंत झालं. आता मी निर्धास्त आहे. एक संध्याकाळी खिडकीत बसून त्या आकाशात बघत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान होतं. अनुजा जवळ बसली होती. नातींनी त्यांचा हात हातात धरला होता. हळूवार स्वरात त्या म्हणाल्या, बाळांनो, आता मला शांत झोप घ्यायची आहे. आणि क्षणभरात त्या डोळे मिटून अनंताच्या प्रवासाला निघून गेल्या. घरात दुःख पसरलं, पण त्याच वेळी एक समाधान होतं की त्यांनी आपलं आयुष्य योग्य मार्गाने पूर्ण केलं. अनुजा आणि तिच्या मुलींनी त्यांना अश्रूने निरोप दिला. त्या दिवसानंतर अनुजा अधिक कणखर झाली. आईच्या जागी असलेल्या सासूबाईंचा आशीर्वाद घेऊन तिने आपलं आणि मुलींचं आयुष्य उभं केलं. काव्याने आजीच्या आठवणींना हृदयाशी बाळगून रुग्णसेवा सुरू केली, तर धाकटीने शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या मार्गावर पाऊल टाकलं. प्रतिमाताईंच्या निधनानंतर त्या घरात त्यांची आठवण सतत जिवंत राहिली. घराच्या प्रत्येक भिंतीवर त्यांची माया, त्यांचं हसणं आणि त्यांची शिकवण जिवंत होती. अविनाश मात्र आपल्या आयुष्याचा शेवट एकाकीपणात, पश्चातापात आणि दारूमध्ये घालवत राहिला. जगात माणूस जसा वागतो तसंच त्याला फळ मिळतं, हेच सत्य शेवटी सर्वांना जाणवलं. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.